सेफ्टी ऑडिट ही एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे जिच्यामध्ये क्रिटिकल इव्हॅल्युएशन केलं जातं विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स की तेथील जी सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आहे ती इफेक्टिव्हली काम करते की नाही. लक्षात घ्या, सेफ्टी ऑडिट काय, एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारी जी सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आहे ती इफेक्टिव्ह आहे की नाही, ती कितपत इफेक्टिव्ह आहे ते विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स क्रिटिकल इव्हॅल्युएशन करून चेक केलं जातं. तुम्ही लोक जे काम करतात ते कितपत काम करतात, कितपत योग्य पद्धतीने करतात, कितपत स्टँडर्ड मेंटेन करून करतात हे चेक करण्याचं काम सेफ्टी ऑडिटमध्ये केलं जातं. ह्या सेफ्टी ऑडिटचा उद्देश आहे तेथे वापरण्यात येणाऱ्या ज्या स्टँडर्ड प्रोसिजर आहे किंवा तेथे वापरण्यात येणाऱ्या ज्या प्रोसिजर आहे त्या स्टँडर्ड प्रोसिजर बरोबर मॅच होतात की नाही. लक्षात ठेवा, वापरण्यात येणाऱ्या ज्या प्रोसिजर आहे त्या स्टँडर्ड प्रोसिजर बरोबर मॅच होतात की नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिथे वापरण्यात येणारी जी ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. आता ह्या सगळ्या प्रोसिजर झाल्या, ज्या स्टँडर्ड प्रोसिजर झाल्या एखाद्या कंपनीसाठी किंवा एखाद्या इंडस्ट्रीसाठी ज्या स्टँडर्ड प्रोसिजर सांगितल्या त्या इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात की नाही ते चेक करणं पहिला उद्देश. दुसरं, ज्या ऑपरेटिंग प्रोसिजर काम करण्याच्या ज्या पद्धती त्या ज्या सांगितल्या त्या पद्धतीने फॉलो होतात की नाही, त्याचा काही फरक पडतो का हे चेक करण्याचं काम केलं जातं. तिसरं काम केलं जातं, जी कंडिशन आहे, प्लांट कंडिशन आहे, तिथे काय काय फॅसिलिटी किंवा ती कंडिशन, प्लांटची कंडिशन कशी आहे जिच्यामुळे अपघात किंवा ऍक्सिडेंट किंवा लॉसेस होऊ शकतात किंवा लॉसेस कमी पण होऊ शकतात. म्हणून तिसरं काम आहे प्लांटची कंडिशन चेक करणे. ओके. आणि चौथं काम आहे इन्शुअर करणे मेंटेनन्स प्रोसिजर. तिथे मेंटेनन्स केलं जातं. मेंटेनन्स फ्लोअरचं असतं, मेंटेनन्स मशीनचं असू शकतं, मेंटेनन्स पीपलचं असू शकतं. ही मेंटेनन्स प्रोसिजर स्टँडर्डली फॉलो होते की नाही, आणि नाही होत तर किती प्रमाणात फॉलो होते आणि किती प्रमाणात फॉलो होत नाही हे चेक करण्याचं, हे आयडेंटिफाय करण्याचं, हे इन्शुअर करण्याचं काम सेफ्टी ऑडिट करतं. एकूणच एकदम साध्या भाषेत ज्या कंपनीत आपण काम करतो त्या कंपनीत सेफ्टी सिस्टम किती इफेक्टिव्ह आहे, त्यांनी दिलेले स्टँडर्ड पाळतात की नाही, जे इंटरनॅशनली आणि नॅशनली फॉलो करण्यासाठी स्टँडर्ड दिले ते तिथे फॉलो केले जातात की नाही, काम करताना सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज, पीपी वापरले जातात की नाही, काम करण्यासाठी जो एम्प्लॉय आला त्याला त्या कामाबद्दल प्रॉपर नॉलेज आहे की नाही, तो कॉम्पिटंट आहे की नाही हे चेक करण्याचं काम केलं जातं. त्यांची वर्क प्रोसिजर प्रॉपर आहे की नाही, तिथे वापरण्यात येणारं मशिनरी हे प्रॉपरली मेंटेन आहे की नाही, तिथे वापरली जाणारी सिस्टम आहे, सिस्टम मध्ये अगदी कॉमन थिंग सुद्धा वापरल्या जातात. ब्रेकचा टाइम, लंच टाइम, तुम्हाला हायजीनची कॉन्सेप्ट, हाऊसकीपिंगची कॉन्सेप्ट, ह्या सगळ्या गोष्टी तिथे चेक केल्या जातात जेणेकरून तिथे बाय ऍक्शन, बाय कंडिशन, बाय मेंटेनन्स अँड बाय प्रोसिजर सेफ्टीचे स्टँडर्ड कितपत फॉलो होतात सांगितलेले आणि वापरात येणारे कितपत फॉलो होतात हे चेक करण्याचं काम सेफ्टी ऑडिट करतं. परत एकदा, विथ हेल्प ऑफ एव्हिडन्स अँड क्रिटिकल इव्हॅल्युएशन, बाय ऍक्शन, बाय कंडिशन, बाय ऑपरेशन अँड बाय मेंटेनन्स स्टँडर्ड आणि वापरण्यात येणाऱ्या ज्या प्रोसिजर आहे याच्यात किती डेव्हिएशन आहे हे चेक करण्याचं काम ऑडिटने केलं जातं. ओव्हरऑल ऑडिटचं काम ऍक्सिडेंट रेट कमीच करणं आहे, पण ज्या सिस्टमच्या मदतीने ऍक्सिडेंट रेट कमी केला जातो, लॉस रेट कमी केला जातो, ती सिस्टम कितपत इफेक्टिव्ह आहे विथ हेल्प ऑफ एव्हिडन्स चेक केलं जातं. मग हे कशात चेक केलं जातं, आणि सेफ्टी इन्स्पेक्शन मध्ये की सेफ्टी सर्व्हे मध्ये? सेफ्टी ऑडिट मध्ये. आपण सेफ्टी ऑडिट बघतो. एक्सलंट आन्सर. मग ह्या ऑडिटचे बॉस दोन टाईप पडतात. सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टमचं इफेक्टिव्हनेस चेक करण्यासाठी जे ऑडिट केलं जातं, जे एका स्टँडर्ड बरोबर ऍक्च्युअल ऑपरेटिंगचं कंपॅरिझन करतं आणि त्यातलं डिव्हिएशन शोधतं. ह्या ऑडिटचे दोन प्रकार पडतात. एक आहे इंटरनल ऑडिट आणि एक आहे एक्सटर्नल ऑडिट. आता इंटरनल ऑडिट, इंटरनल ऑर्गनायझेशन, जी कंपनी, जी इंटरनल ऑर्गनायझेशन ते स्वतःच इंटरनल ऑडिट करतात. त्यांचेच लोक अपॉइंट केले जातात आणि त्यांच्या थ्रू इंटरनल ऑडिट केलं जातं. एक्सटर्नल ऑडिट मात्र बाहेरची पार्टी हायर केली जाते. ऑडिट करणारी, सेफ्टी ऑडिट करणारी बाहेरची पार्टी हायर केली जाते आणि त्यांच्याकडनं ऑडिट करून घेतलं जातं. साधं आणि सिंपल.
देर आर टू टाइप ऑफ ऑडिट, सेफ्टी ऑडिट, इंटरनल सेफ्टी ऑडिट आणि एक्सटर्नल सेफ्टी ऑडिट. मग या दोघांमध्ये फरक काय बेसिकली? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही यांनी आपण फरक बघू, प्रोज आणि कॉन्स. इंटरनल ऑडिट इंटरनल ऑर्गनायझेशनचे लोक करतात. एक्सटर्नल ऑडिट एक्सटर्नल टीम किंवा कमिटी किंवा एक्सटर्नल पार्टी करतात. इंटरनल ऑडिट हे बायस होऊ शकतं. बायस म्हणजे थोडंफार मागे पुढे, थोडंफार चुकीचं, थोडंफार मॅनेज करून केलं जाऊ शकतं. एक्सटर्नल ऑडिटमध्ये स्टँडर्ड पाळले जातात, तिथे कुठलाही बायस होत नाही, कुठलंही मॅनेज होत नाही. इंटरनल ऑडिटमध्ये थोडंफार ऍडजस्टमेंट केली जाते, मेंटेनन्सची केली जाऊ शकते, जाते नाही म्हणता येणार, केली जाऊ शकते. ऑपरेटिंग प्रोसिजर, मेंटेनन्सची जी प्रोसिजर आहे, कंडिशन आहे, प्लांट कंडिशन, याच्यामध्ये थोडंफार ऍडजस्टमेंट केलं जाऊ शकतं स्टँडर्ड प्रोसिजर बरोबर रिपोर्ट काढताना. मात्र एक्सटर्नल ऑडिटमध्ये कुठलीही ऍडजस्टमेंट होत नाही. हे आणि असे बरेच सारे काही फरक आहे इंटरनल आणि एक्सटर्नल ऑडिटमध्ये, जे आपण पुढे बघणार आहोत. पण ऑडिट हॅव बेसिकली टू टाइप. इंटरनल ऑडिट बाय ओन कंपनी or member of company appointed by its company, and external audit done by external party appointed by company. There are two type of audit. Now आपण बिलॉंग्स करतो एक्सटर्नल ऑडिट बरोबर. एक्सटर्नल ऑडिट ही एक्सटर्नल एजन्सी करते. एक्सटर्नल ऑडिट ही ऑडिटिंग एजन्सी असतात बाहेर, ज्या आपल्या कंपनीच्या किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचं सेफ्टी ऑडिट करून देतात. ही एक्सटर्नल ऑडिट एक्सटर्नल एजन्सीशी बिलॉंग करतं. दुसरा पार्ट ही 100% इंडिपेंडंट असते. तिचा आणि कंपनीचा काही संबंध नाही. तिचा आणि कंपनीतले जे इंटरनल एम्प्लॉई वगैरे काम करतात त्यांचा काही संबंध नाही. एक्सटर्नल जी एजन्सी तिचा आणि कंपनीचा काही रिलेशन नाही. त्यांचं एकच काम आहे त्या ऑर्गनायझेशनचं ऑडिट करून देणे. ती थर्ड पार्टीला आहे, त्याचा काही संबंध नाही. सो देर इज कम्प्लीट इंडिपेंडन्सी बिटवीन external party and company. Hence, external audit considered to be a good audit. We can say that it is one of the excellent way to make safety audit of safety management system. So, हे एक्सटर्नल एजन्सी करते, तिचा आणि इंटरनल सिस्टमचा कुठलंही रिलेशन नसतं. ते अनबायस असतं, त्याच्यात कुठेही मॅनेज केलं जात नाही, कुठलाही थोड्याफार पद्धतीत ऍडजस्ट केलं जात नाही. हे ऑडिट आपल्याला ऑडिट झाल्यानंतर कन्क्लुजन देतं की किती प्रमाणात आपली सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम वर्कआउट करते आणि हे ऑडिट कुठले चेंजेस करायचे, चेंजेस करणं गरजेचं आहे याचं रिकमेंडेशन पण देतं की सदर सिस्टममध्ये कुठले कुठले लॅक्युना आहे, सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम मध्ये कुठले कुठले लॅक्युना आहे आणि त्यात कुठला चेंज करणं गरजेचं आहे हे रेकमेंडेशन पण कोण करतं? एक्सटर्नल एजन्सी करते, एक्सटर्नल ऑडिटची टीम करते. मग ही ऑडिट येण्यापूर्वी किंवा करण्यापूर्वी काय काय करतात? तर बेसिकली ते ऑडिटचा डेट आणि टाइम सांगतात की ह्या तारखेला ह्या वेळेस सेफ्टी ऑडिट केलं जाईल. दुसरं, ह्या ऑडिटचा स्कोप सांगतात, किती प्रमाणात, कुठे कुठे, कशा पद्धतीने म्हणण्यापेक्षा कुठे कुठे हे ऑडिट केलं जाईल ह्याचा स्कोप सांगितला जातो. म्हणजे ऑडिटच्या बाउंड्रीज सांगितल्या जातात. मग बाउंड्रीज म्हटलं तर फ्लोर, याच्यामध्ये आम्ही फक्त डॉक्युमेंटरी ऑडिट, सेफ्टी ऑडिट फक्त डॉक्युमेंटरी करून देऊ, एक बाउंड्री झाली. मग जे काही डॉक्युमेंटरी कीप करण्यात आले सेफ्टीचे, किती अपघात झाले, त्याच्यावर त्यामुळे किती लॉस झाला, त्यावर आपण किती अल्टरनेटिव्ह काढले, अपघाताचा रेट किती कमी झाला, लॉसचा रेट किती कमी झाला, बाय डॉक्युमेंटरी आम्ही येऊन चेक करू. स्कोप, काही ऑडिट हे डायरेक्ट प्लांटला जाऊन चेक करतात, प्लांट चेक करतात, तो त्याचा स्कोप झाला. म्हणून डेट आणि टाइम नंतर ऑडिट कशा पद्धतीने होईल, त्याचा स्कोप काय हे देखील सांगितलं जातं. त्यानंतर कुठल्या एरियात होईल, कुठल्या डिपार्टमेंटला ऑडिट होईल हे पण आपल्याला आधी सांगितलं जातं. यामध्ये कुठला स्टाफ इन्व्हॉल्व केला जाईल, कंपनीचा कुठला स्टाफ इन्व्हॉल्व केला जाईल, स्टाफ हू मे टेक रिक्वायर्ड फॉर ऑडिट हे पण सांगितलं जातं. आणि प्री इन्फॉर्मेशन गॅदरिंग पण केली जाते. ऑडिट पूर्वी काही माहिती पण गोळा केली जाते. आता याचा एक्झाम्पल तुम्हाला नॅक कमिटी माहिती का?
नॅक कमिटी ऐकली का? जेव्हा कॉलेजला जात तेव्हा तुम्हाला नॅक कमिटी, कॉलेजचं इव्हॅल्युएशन करण्याचं काम करते, ऑडिट करण्याचं काम ही नॅक कमिटी करते, नॅशनल ऍक्रेडिटेशनची कमिटी, की ह्या कॉलेजमध्ये किती इफेक्टिव्हनेस हे चेक करण्याचं काम केलं जातं. म्हणून नॅक कमिटी कधी येणार आहे हे आधीच सांगितलं जातं. नॅक कमिटी काय काय चेक करणार आहे हे पण आधीच सांगितलं जातं. या नॅक कमिटीला कोण कोण सामोरे जाणार आहे, कोण शिक्षक सामोरे जाणार आहे, कोणत्या मॅनेजमेंटचे लोक सामोरे जाणार आहे, कुठले विद्यार्थी सामोरे जाणार आहे हे पण आधीच सांगितलं जातं आणि कन्फर्म केलं जातं. आणि नॅक कमिटी अगोदरच सर्व डॉक्युमेंट्स आपले किंवा एक रेकॉर्ड बोलावून घेते, डॉक्युमेंट अगोदरच गॅदर करते आणि नंतर मग त्या डेटला त्या वेळेला नॅक कमिटी येते आणि ऑडिट करून जाते. तशाच पद्धतीने कंपनीमध्ये जे एक्सटर्नल ऑडिट येतं त्याचा डेट टाइम सांगितला जातो, कुठे कुठे ऑडिट केलं जाईल तेही सांगितलं जातं, त्या ऑडिटमध्ये कोण कोण लोक इन्व्हॉल्व्ह केले जाते हे पण सांगितलं जातं, अगोदरच मेन्शन केलं जातं. आणि तिथे ऑडिट करण्यासाठी जी पहिली माहिती पाहिजे, अगोदरची माहिती, ती पण ते अगोदरच डॉक्युमेंट जमा करून घेतात. ओके, मग सेफ्टी ऑडिट जर करायचं असेल तर एवढ्या प्रोसिजर अगोदरच फॉलो केल्या जातात. कोणत्या कोणत्या? आर्यन आणि शुभम, आर्यन तुम्ही एक सांगा. लक्ष कुठे? क्वेश्चन आहे, ऑडिट करण्यापूर्वी काय काय केलं जातं? करण्यापूर्वी अजून सुरू झालेलं नाही, काय काय केलं जातं? म्हणजे जे एक्सटर्नल ऑडिट आहे ना ते त्यांना सांगता कंपनीवाल्यांना की हे बॉन्डमध्ये तुमचे करणार आहे. ओके, अजून आपण त्यांनी त्यांच्याकडून हे करतात, लोक चूज करतात. म्हणजे ओके, स्टाफ कुठला स्टाफ इन्व्हॉल्व होणार आहे? अजून बोला बोला. आणि आपण कोणत्या एरियात कुठल्या एरियात जाणार आहे, ऑडिट कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचं करणार आहे ते पण सांगितलं जातं. एक्सटर्नल ऑडिट येणार आणि कोणते कोणते हजार म्हणजे हे करणार तिथले ते पण सांगणार, कोणत्या बॉन्डमध्ये ते मशीनचे हे. ओके, याशिवाय डेट आणि टाइम सांगणार. ओके, आणि ते येण्यापूर्वीच तेथील डॉक्युमेंट जमा करून पूर्वीच ऑडिटच्या पूर्वी काही इन्फॉर्मेशन स्वतःकडे गॅदर करणार, जेणेकरून त्यांना ऑडिट करण्यासाठी सोपं जाईल किंवा ऑडिट करण्यासाठी योग्य पडेल. यासाठी बघा स्टेप बाय स्टेप ऑडिट, सेफ्टी ऑडिट एक एजन्सी असते किंवा एक हे बघा सेफ्टी ऑडिट म्हणजे काय पहिलं बघा आपण बघितलेलं. सेफ्टी ऑडिट म्हणजे आपली सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम किती इफेक्टिव्ह आहे, कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जी सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आहे ती किती इफेक्टिव्ह आहे, विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स ते काय करतात, चेक करतात. ओके, ह्या ऑडिटचे उद्देश आहे तेथील प्लांट कंडिशनचं स्टँडर्ड चेक करणे, इव्हॅल्युएशन करणे. ह्या सेफ्टी ऑडिटचं काम आहे ऑपरेटिंग प्रोसिजरचं स्टँडर्ड चेक करणे. ह्या सेफ्टी ऑडिटचं काम आहे ऑर्गनायझेशनचं स्टँडर्ड जे सांगितलेलं आहे आणि तेथील स्टँडर्ड याच्यातलं डेव्हिएशन चेक करणे. ह्या ऑडिटचं काम आहे मेंटेनन्स स्टँडर्ड चेक करणे, म्हणजे मेंटेनन्स किती स्टँडर्ड मध्ये घेतलं जातं, सांगितलेलं काय, आपण वापरतो काय, हे सगळे स्टँडर्ड चेक करणे. या ऑडिटचे दोन प्रकार बॉस, इंटरनल ऑडिट आणि एक्सटर्नल ऑडिट. इंटरनल ऑडिट स्वतः ऑर्गनायझेशन करतं, एक्सटर्नल ऑडिटसाठी एक्सटर्नल एजन्सी हायर केल्या जातात. या एक्सटर्नल एजन्सीचा आणि ऑर्गनायझेशनचा कुठलाही संबंध नसतो, कुठलाही रिलेशन नसतं, त्यामुळे बायस होण्याचा, थोडंफार मागे पुढे किंवा ऍडजस्ट करण्याचा कुठलाही संबंध राहत नाही. हे ऑडिट होण्यापूर्वी किंवा करण्यापूर्वी कुठल्या स्टेप घेतल्या जातात? पहिली गोष्ट, एक्सटर्नल एजन्सी जी त्या ऑर्गनायझेशन मध्ये ऑडिट करणार आहे ती पहिली ऑडिट कोणत्या तारखेला किती वाजता होणार आहे, डेट आणि टाइम हे मेन्शन करते, अगोदर सांगते. ओके, ह्या ऑडिटच्या स्कोप काय, कुठे कुठे हा ऑडिट होणार आहे, हे ऑडिट कुठे कुठे केले जाणार आहे, ह्या ऑडिटचा स्कोप मेन्शन केला जातो. जसं आपले शुगर फॅक्टरीचं एक्झाम्पल घ्या, ऑडिट सेफ्टी ऑडिट करायचं तर ते अगोदर सांगतात की सप्टेंबर ऑक्टोबर 1 ऑक्टोबरला 9 वाजता ऑडिट होणार आहे. हे ऑडिट इलेक्ट्रिकल जे डिपार्टमेंट आहे आणि मेकॅनिकल जे डिपार्टमेंट आहे याचं केलं जाणार आहे. बस एवढ्याच याचा स्कोप येत आहे. मग हे तेथील स्टाफ सांगतात की ह्या स्टाफला त्यात इन्व्हॉल्व्ह केलं जाणार आहे, नावं नाही, तेथील जे सुपरवायझर आहे, जे हेड आहे आणि जे वर्कर आहे त्यात एवढ्या लोकांना किंवा ह्या लोकांना त्यात इन्व्हॉल्व्ह केलं जाणार आहे हे अगोदरच सांगतात. आणि सांगतात की ह्या डिपार्टमेंटला आम्ही व्हिजिट देणार आहोत आणि तेथील जी माहिती ती अगोदरच गोळा करतो. म्हणून डेट आणि टाइम, स्कोप ऑफ ऑडिट, स्टाफ हू इन्व्हॉल्व इन ऑडिट आणि
प्री इन्फॉर्मेशन गॅदरिंग ही ऑडिटच्या अगोदरच केली जाते आणि याचे टोटल डिटेल किंवा याचे डिटेल ऑर्गनायझेशनला अगोदरच पाठवले जातात. आपण ज्या शुगर फॅक्टरीचं ऑडिट करणार आहे ते 1 ऑक्टोबरला करणार आहे, 9 वाजता चालू होणार आहे. यामध्ये आपण फक्त मशिनरी, मेकॅनिकल डिपार्टमेंट आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट बघणार आहोत. स्कोप फायनल झाला त्यानंतर तोच एरिया, तिथे जे पॅनल लावलेला जो एरिया आहे आणि जिथे ते मशीन वर्कआउट करतात तेवढा एरिया आम्ही यात काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. हे 2 डिपार्टमेंट कन्सिडर करणार आहे. त्यातला ह्या लेवलचा स्टाफ आम्ही काउंट करणार आहे, त्यांच्याशी आम्ही इंटरॅक्शन करणार आहे. म्हणून त्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन अगोदरच कंपनीकडे जी काय आहे, जी थोडीफार गरजेची आहे ती अगोदरच मागून घेतली जाते. अजून ऑडिट चालू झाले का? नाही. ऑडिटच्या अगोदर उचलण्यात येणाऱ्या ह्या स्टेप आहे. कोण करतं हे? एक्सटर्नल ऑडिटमध्ये हे केलं जातं. आता ड्युरिंग ऑडिट काय केलं जातं? अगोदर ऑडिटच्या अगोदर ह्या गोष्टी केल्या जातात. आता ड्युरिंग ऑडिट चालू झालं, आता ड्युरिंग ऑडिट काय केलं जातं? ऑडिट म्हणजे किती इफेक्टिव्ह सिस्टम आहे आपली ते चेक करणे. तुम्ही बोर झाला का? समजतंय का थोडं थोडं? बस आपलं काम एवढंच आहे. जी सेफ्टीची जी सिस्टम आहे ती सिस्टम किती पद्धतीत काम करते, कशा पद्धतीत काम करते, सांगितलेल्या स्टँडर्ड आणि वापरात येणाऱ्या स्टँडर्ड मध्ये किती फरक आहे हे चेक करण्याचं काम केलं जातं. बस. मग आता त्या अगोदर ऑडिट चालू होण्यापूर्वी एवढी माहिती घेतली जाते आणि एवढी माहिती दिली जाते. ड्युरिंग ऑडिट सगळे डॉक्युमेंट चेक केले जातात. ऑडिट चालू झालं, पहिलं काम डॉक्युमेंट चेक करणे. का बरं? तर ऑडिट हे एव्हिडन्स बेस आहे, सबूतच्या बेसवर चालतं. म्हणून पहिलं काम केलं जातं डॉक्युमेंट्स, जे रेकॉर्डचे डॉक्युमेंट आहे हे चेक करण्याचं काम केलं जातं. दुसरं काम केलं जातं जे मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई आहे तिथे त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू केला जातो, त्यांच्याशी चर्चा केली जाते, त्यांच्याशी प्रश्न उत्तर केले जातात. आणि तिसरं काम आहे ऑब्झर्वेशन केलं जातं. मग आता तुम्हाला जर एखाद्याने विचारलं, आता आपण इथपर्यंतच बघू. एखाद्याने विचारलं, बॉस टेल मी समथिंग अबाउट सेफ्टी ऑडिट. इंटरव्ह्यूला विचारलं जाऊ शकतं, टेल मी समथिंग अबाउट सेफ्टी ऑडिट. साधा आणि सिंपल शब्दात सांगायचंय जे आपण आतापर्यंत बघितलं. सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम किती इफेक्टिव्ह आहे हे चेक करण्याचं काम केलं जातं. दुसरं, सांगितलेले स्टँडर्ड आणि वापरात येणाऱ्या स्टँडर्ड मधला फरक चेक केला जातो. तिसरं, ऑडिटला जाण्यापूर्वीच डेट आणि टाईम ऑर्गनायझेशनला सांगितला जातो. कुठे कुठे ऑडिट होणार आहे अगोदरच ऑर्गनायझेशनला सांगितलं जातं. कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटला होणार आहे ते पण आधी सांगितलं जातं. कुठल्या कुठल्या लेवलचा स्टाफ त्यात इन्व्हॉल्व्ह केला जाणार आहे हे पण ऑर्गनायझेशनला आधी सांगितलं जातं. आणि त्याच ऑर्गनायझेशनकडनं काही प्रमाणात माहिती काय करून घेतली जाते, गॅदर करून घेतली जाते. आता हे झालं ऑडिटच्या अगोदर. आता ऑडिट चालू झाल्यानंतर पहिलं चेक केलं जातं रेकॉर्ड, डॉक्युमेंटरी रेकॉर्ड जे आहे ते पहिलं गोळा करून घेतलं जातं. कारण ऑडिट हे एव्हिडन्सवर असतं. ओके, इफेक्टिव्हनेस चेक करायचं असेल तर एव्हिडन्स लागेल आणि एव्हिडन्स कशावर असतात? डॉक्युमेंट्सवर. मग ऑडिट चालू झालं की पहिले काय चेक केलं जातं? डॉक्युमेंट. दुसरं काय केलं जातं? मॅनेजमेंट स्टाफ आणि जे वर्कर आहे त्यांच्याबरोबर काय केलं जातं? इंटरव्ह्यू केला जातो. मग त्यांना प्रश्न उत्तर विचारले जातात. सेफ्टीशी रिलेटेड पीपी वापरल्या जातात का? फॉर एक्झाम्पल तुम्ही किती दिवसापासून, तुमचं नाव काय आहे, तुम्ही किती दिवसापासून काम करतात, कुठल्या प्रोसेससाठी काम करतात, पीपी वापरले जातात का इथे, सेफ्टी टीबीटी घेतले जातात, टूल बॉक्स टीप घेतली जाते का इथे, तुम्ही सेफ्टीचे प्रोसिजर फॉलो करतात का, सेफ्टीचे स्टँडर्ड फॉलो करतात का, या अगोदर कुठले कुठले अपघात झालेले आहेत, त्या अपघातामध्ये कुठला कुठला लॉस झालेला आहे, तुम्हाला इंजुरी झालेली आहे का, आजूबाजूला इंजुरी झालेली आहे का, कुणाला लॉस कोणता कोणता झाला, अशा पद्धतीचे कुठले ना कुठले प्रश्न होतात सेफ्टीशी रिलेटेड हे तिथे विचारले जातात. आणि तिसरं काम, पहिलं काम काय होतं? डॉक्युमेंट चेक करणे. गुड. दुसरं काम इंटरव्ह्यू करणे. आपण सांगितलं होतं कोणत्या स्टाफला इन्व्हॉल्व्ह करणार, इंटरव्ह्यू करणे. आणि तिसरं काम आहे आता डायरेक्ट ऑब्झर्वेशन करणे. बस, डॉक्युमेंट चेक झाले, इंटरव्ह्यू झाले, आता काम चालू आहे. कमिटी जाते आणि ऑब्झर्व करते वर्क प्लेस कंडिशन काय आहे, ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे. ओके, आठवा त्याच प्रोसिजर, वर्क प्रोसिजर काय चालू आहे, ऑपरेटिंग प्रोसिजर चालू काय आहे, मेंटेनन्स प्रोसिजर काय आहे, स्टँडर्ड कुठले आहे, हे सगळं चेक करण्याचं ऑब्झर्वेशन बाय ऑब्झर्वेशन हे काम केलं जातं. म्हणजे 3 लोकांची, 4 लोकांची, 5 लोकांची, 2 लोकांची जी कमिटी ती राऊंड मारते आणि ऑब्झर्व करते ऑपरेटिंग प्रोसिजर काय फॉलो केली, मेंटेनन्स प्रोसिजर कशी आहे, ओके, स्टँडर्ड कुठले वापरण्यात आले, हे सगळं चेक करण्याचं काम स्मॉल जेएसए करतात. स्मॉल जेएसए करतात. फक्त जेएसए तुम्ही करता म्हणजे इंटरव्ह्यू. ओके, बरोबर. एक प्रकारे
फक्त जेएसए आणि ऑडिटमध्ये 100% फरक आहे. पण मे बी लाईक दिस आपण तिथे करतो. फक्त जेएसएचा उद्देश लक्षात ठेवा, पोटेन्शियल 1000 शोधणे आणि ऑडिटचा उद्देश जे स्टँडर्ड ठरलेले आणि जे वापरात येतात याच्यातला डिफरन्स चेक करणे, त्यातले लॅक्युनर्स चेक करणे. उत्तर समजण्यासाठी समजा जेएसए, पण ऍक्च्युअली रियालिटीमध्ये जेएसएचं काम आहे पोटेन्शियल 1000 शोधणे एका स्पेसिफिक जॉब मधला. हे पण स्पेसिफिक डिपार्टमेंटलाच येतात, पण ठरलेले स्टँडर्ड आणि वापरात येणाऱ्या स्टँडर्ड मध्ये किती फरक आहे. मग ते स्टँडर्ड ऑपरेटिंगचे असतील, ते प्रॉपर स्टँडर्ड कंडिशनचे असतील, ते स्टँडर्ड मेंटेनन्सचे असतील, ते स्टँडर्ड प्लांट लेआउटचे असतील. पण त्या स्टँडर्ड मधला फरक चेक करण्याचं काम ऑडिट करतं आणि जेएसए काय करतं, जॉब मधील पोटेन्शियल 1000 शोधण्याचं काम. पण प्रोसिजर लाईक दिस समजण्यासाठी, पण प्रोसिजर मध्ये पण खूप सारा फरक आहे. आता काय समजलं बोला.